नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गराड पुन्हा एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे की सीडच्या क्वालिटी कशा असल्या पाहिजेत. बघा, पेरणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा आपल्या सीझनमध्ये आपला सीझन कसा राहील, आपलं उत्पन्न कसं राहील, यील्ड कसं असेल, याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सीड. आपलं बियाणं कसं असलं पाहिजे. ठीक आहे, क्वालिटीज ऑफ गुड सीड महत्त्वाचं आहे, पेपरमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, क्वालिटीज ऑफ गुड सीड. इट शुड बी जेनेटिकली प्युअर. ठीक आहे. बघा, आपण जी व्हेरायटी सिलेक्ट केलेली आहे, ठीक आहे, त्याच व्हेरायटीचं ते बियाणं आहे का. ठीक आहे, जेनेटिक प्युरिटी खूप महत्वाची आहे. जेनेटिकली ते सीड कसं असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे. त्यानंतर इट शुड हॅव अ हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. जर्मिनेशन पर्सेंटेज कॅल्क्युलेट करूनच आपण काय करत असतो, सीडची सिलेक्शन करत असतो. बघा, आता आपण समजा मार्केटमध्ये गेलो, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी गेलो, तर आपण काय करायला पाहिजे, सीड खरेदी करण्या अगोदर थोडं सॅम्पल द्या म्हणायला पाहिजे आणि ते सीडचं काय केलं पाहिजे, जर्मिनेशन काउंट केलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला 100 सीड अशा प्लेस करायच्या एखाद्या गोणीमध्ये, पोत्यावर किंवा पेपरवर. ठीक आहे, 100 सीड अशा प्लेस करायच्या. त्यानंतर ते जे काही गोणी असेल ती मॉइस्ट करायची आहे, त्याच्यावर 100 सीड प्लेस करायचे आहे. त्यानंतर त्याला कव्हर करायचं आहे त्या गोणीद्वारे किंवा पोत्याद्वारेच. त्यानंतर बघायचं आपल्याला 3 4 5 दिवसानंतर की किती सीडला अंकुर फुटलेले आहे किंवा किती सीड जर्मिनेट झाले आहेत. ठीक आहे. असं 2 3 वेळा जर आपण कॅल्क्युलेट करून बघितलं आणि त्याचं ॲव्हरेज केलं, कारण की एकदाच जर बघितलं तर ते व्यवस्थित येणार नाही. आणि त्याचं ॲव्हरेज काढून आपल्याला आपल्या त्या पर्टिक्युलर त्या बियाण्याचं काय समजणार आहे, जर्मिनेशन समजणार आहे. समजा सपोज यातल्या 90 सीडला काय झालं, जर्मिनेशन झालेलं आहे. 90 बियाण्यांना कोंब आलेले आहे, अंकुर फुटलेले आहे. 100 पैकी 90 बियाण्याला जर अंकुर फुटले तर जर्मिनेशन पर्सेंट किती झालं, 90%. म्हणजे ते बियाणं काय आहे, पेरणी योग्य आहे. ठीक आहे. समजा जर 50च बियाण्याला सीडला काय झालं, कोंब आले किंवा अंकुर फुटले, तर मग आपल्याला काय समजू शकतो की हे बियाणं खराब आहे. मग असं बियाणं सिलेक्ट करायचं नाही. म्हणून काय आहे की जे काही बियाणं तुम्ही सिलेक्ट करता त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज हाय पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड बी क्लीन, फ्री फ्रॉम एनी ॲडमिक्चर, डर्ट, इनर्ट मटेरियल. म्हणजे जे काही तुम्ही सीड खरेदी करणार आहे किंवा सीड जे वापरणार आहे ते क्लीन पाहिजे. कोणत्याही प्रकारचं काळी कचरा, माती त्याच्यामध्ये नसायला नको. त्याच्यानंतर इट शुड एक्झिबिट ट्रू मॉर्फॉलॉजिकल अँड जेनेटिकल कॅरेक्टर ऑफ द पर्टिक्युलर व्हेरायटी. जे की तुम्ही सीड सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल, जेनेटिकल कॅरेक्टर त्या व्हेरायटीचे असले पाहिजे पर्टिक्युलर. म्हणजे दुसरे कोणतेही मिक्सचर त्याच्यामध्ये नको. नंतर इट शुड बी फ्री फ्रॉम वीड अँड वीड प्रपोगेटिंग पार्ट्स. ठीक आहे. तुमचं जे सीड आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वीड असेल, ठीक आहे, त्याची वीडचे प्रपोगेटिंग पार्ट असेल ते असायला नको. इट शुड बी फ्री फ्रॉम इन्सेक्ट अँड डिसीजेस. ठीक आहे, इन्सेक्ट वगैरे त्याच्यामध्ये नको, डिसीज वगैरे नको. इट मस्ट बी अडॅप्टेबल टू द लोकल कंडिशन. बघा, जे काही तुम्ही सीड खरेदी करणार आहे ती जी पर्टिक्युलर व्हेरायटी आहे ती तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देते का, तुमच्या भागासाठी ती रिकमेंडेड आहे का, हे पहिलं आपण तपासून बघितलेलं पाहिजे. त्या पर्टिक्युलर त्या व्हेरायटीचं रिकमेंडेशन आपल्या भागामध्ये म्हणजे विद्यापीठ असेल, रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, ही त्या व्हेरायटी रिलीज करताना सांगतं की या या भागासाठी ही प्रसारित आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित, विदर्भासाठी प्रसारित. ते आपण बघितलं पाहिजे की ती आपल्या भागासाठी प्रसारित आहे का. ठीक आहे. त्यानंतर इट मस्ट बी ड्राय. तर ओलं सीड आपण पेरू शकतो का, नाही. तर ते का बरं, की त्याच्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं काय, इट मस्ट बी ड्राय. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही सीड असेल त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, इट शुड गिव्ह स्ट्रॉंग अँड व्हिकर सीडलिंग ग्रोथ अंडर नॉर्मल कंडिशन. म्हणजे सीड असं असलं पाहिजे की जे सीडलिंग आहे त्याची व्हिगरस ग्रोथ झाली पाहिजे नॉर्मल कंडिशनमध्ये. ठीक आहे. नंतर इट शुड बी वेल डेव्हलप, बोल्ड असलं पाहिजे, युनिफॉर्म इन शेप, साईज अँड कलर. म्हणजे जाड सीड जर आपण घेतलं तर काय होईल की सीड जाड का बरं पाहिजे. बघा, पहिली गोष्ट, जेव्हा आपण ते पेरणी करतो, सीड मध्ये, सीड म्हणजे काय, एनर्जीचा सोर्स असतो प्लॅन्टसाठी. म्हणजे जर जाड जर सीड असेल तर काय होईल, जास्त प्रमाणात त्याला फूड मटेरियल मिळणार आहे. जोपर्यंत त्याची पानं व्यवस्थितरित्या डेव्हलप होत नाही तोपर्यंत झाड फोटोसिंथेसिस करू शकत नाही. मग जोपर्यंत झाड फोटोसिंथेसिस करू शकत नाही क्रॉप तुमचं,
तोपर्यंत त्याला जगण्यासाठी अन्नाचा सोर्स किंवा एनर्जीचा सोर्स लागतो. आणि तो जो सोर्स असतो तो त्या सीड पासून त्याला भेटत असतो. आणि सीड जर बोल्ड असेल तर त्याला जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे एनर्जी भेटू शकते, जोपर्यंत त्याची व्यवस्थितरित्या लिप डेव्हलप होत नाही. आणि एकदा का लिप डेव्हलप झाली मग ती स्वतःची फोटोसिंथिसिस करू शकतं. ठीक आहे. युनिफॉर्मिंग शेप असले पाहिजे, साईज आणि कलर. हे सगळे तुमचे होते ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सीड ट्रीटमेंट. सॉरी, क्वालिटीज ऑफ गुड सीड. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड ट्रेनिंग, क्वालिटीज ऑफ गुड सीड. ठीक आहे. थँक्यू. समजलं असेलच. ठीक आहे. असेच प्रकारचे लेक्चर आपले कंटिन्यू चालू राहतील, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. ठीक आहे. थँक्यू.